तर आज आपण तुमचं जनरल नॉलेज बघणार आहोत. GK म्हणजे कोण मी विचारलेल्या प्रश्नाची लवकर उत्तरे देतील, बरोबर आहे का? कोण हुशार आहे आज हे बघायचं आहे मला तुमच्याकडे. तयार आहात तुम्ही? कोण कोण तयार आहे? आहेत का सगळेजण? बर, चला बघूया आमचे बघा विद्यार्थी. बरं, अगोदर तुमच्या शाळेचं नाव सांगा बरं. वा, आवाज तर दमदार आहे. चला, आता मी काही प्रश्न विचारणार आहे. त्या प्रश्नाचं उत्तर ब ची बाराखडी माहिती आहे तुम्हाला? काय सांगा ब ची बाराखडी? बरोबर आहे का? ही ब ची जी बाराखडी आहे तर त्याचं उत्तर हे ह्या ब च्या बाराखडीनुसार द्यायचं. म्हणजे त्या उत्तराचं पहिलं अक्षर ब चीच लाईन पाहिजे म्हणतो मी, किंवा त्याचा इंग्रजी शब्द पण असू शकेल. मी काय म्हणलो कळलं का? म्हणजे त्याचं उत्तर काहीतरी बॅट, बॉल असं पण असू शकेल. ओके, तर आता प्रश्नाला सुरुवात करूया. आणि प्रत्येकाची जी जोडी दिलेली आहे त्याच्यामध्ये जो लवकर उत्तर देईल तो या ठिकाणी थांबायचा आहे. ज्याला उत्तर आलं नाही तो पाठीमागे जाऊन थांबायचं. ठीक आहे? तर पहिला प्रश्न, घरात पाणी साठवण्यासाठी काय वापरतो? घरात पाणी साठवण्यासाठी काय वापरतो? चला दोघं पण पाठीमागं, पुढे. हा, बरोबर उत्तर. चल तू पाठीमागे, काय तोंड बघतो? ये ना पुढे. छान. बघा, पहिल्याच उत्तर कसं दिलं तसं फास्ट उत्तर द्यायचं. नीट उभा लाईनीमध्ये. पुढे, लिहिण्यासाठी वापरण्यात येणारी वस्तू. आपण ज्याच्यावर लिहितो किंवा ज्यानं लिहितो काय असेल ते लिहिण्यासाठी वापरण्यात येणारी वस्तू. बरोबर. कनिष्का ना अगोदर सांगितली उत्तर. तू चल पाठीमागे. छान कनिष्का, बघा 2 वेळेस जिंकली कनिष्का. खूप छान. म्हणजे ऐकण्याची क्षमता पण आपली फास्ट पाहिजे, बरोबर आहे का नाही? श्रवण शक्ती आणि लवकर उत्तर द्यायचं. पुढचा प्रश्न, मुलं शाळेत कशावर बसतात? बरोबर. चल पाठीमागे. झाडं लावण्यासाठी काय वापरतो? चल पाठीमागे. म्हणजे कनिष्काने 4 ते 5 जणाला हरवलेला आहे. खूप छान. कनिष्कासाठी टाळ्या वाजवा, टाळ्या. पुढे, पाऊस पडल्यावर कोणता प्राणी ओरडतो? हा, लवकर. दोघांपैकी नाही तर दोघं पण फेल होतात बघा. लवकर. पाऊस पडल्यानंतर कोणता प्राणी ओरडतो? बरोबर. चल पाठीमागे तू. चला पुढे, म्हणजे पुढच्याला चान्स आला आता. छान. बोलू नका. केस बांधण्यासाठी काय वापरतात? बरोबर. चल पाठीमागे. दुधापासून तयार होणारा पदार्थ. दुधापासून तयार होणारा पदार्थ. पाठीमागच्याने काय हात वर करायची गरज नाही. सध्या दोघा चलो. हा, दुधापासून तयार होणारा पदार्थ. चला दोघं पण फेल. पुढे चला. बटर. चल पाठीमागे. फास्ट उत्तर द्यायचंय म्हणतो मी. छान. नीट उभा. हात पुढे. पुस्तक ठेवण्यासाठी वापरायची वस्तू. बरोबर. चल पाठीमागे. लाकडापासून बनवलेले वाद्य. लाकडापासून बनवलेले वाद्य. नीट उभा राहा लाईनीमध्ये. लाकडापासून बनवलेले वाद्य. बाकीच्यांनी बोलायचं नाही, फक्त दोघांचं लवकर. लाकडापासून बनवलेले वाद्य. चला पाठीमागे दोघं पण. चल. हा, चल पुढे. बरोबर. फेल. लवकर बोलायचं. चल पुढे. छान. व्हेरी गुड. पाण्यात
दगड टाकल्यावर काय होते? बुडते. बरोबर सांगितले ना, बुडते. छान. झोपण्यासाठी वापरण्यात येणारी वस्तू? बेड. बरोबर. चल पाठी. तुझा आले बाळा, तुझा आलेला आहे. तू पुढे. चित्रकलेत रंग लावण्यासाठी वापरले जाणारे साधन? तू दिली का उत्तर? नाही. चल पाठीमागे. हवा भरून फुगवलेली वस्तू? हवा भरून फुगवलेली वस्तू? कसं? बॉल कुठं हवा भरून फुगवते? ती वेग, मग त्याला फुटबॉल म्हणतात ना. मी हवा भरून फुगवलेली वस्तू. चला दोघं पण फेल. पुढे. बरोबर. बलून. बलून म्हणजे फुगा. छान. थंडीत झोपताना अंगावर घेण्याची वस्तू? झोपताना आपण अंगावर घेतो ना. चला फेल. हा 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 येतं का तुला? हा चला पुढे. बरोबर. जय मला ना, अगदी उत्तर बरोबर. ब्लँकेट म्हणतात त्याला. काय म्हणतात? ब्लँकेट. छान. चल तू पाठीमागे. पुढे. वीज गेल्यावर म्हणजे लाईट गेल्यावर प्रकाशासाठी वापरण्यात येणारी वस्तू? लाईट गेल्यावर प्रकाशासाठी वापरण्यात येणारी वस्तू? ब पासून उत्तर सांगायचे. ब पासून. हा चल फेल. चला पुढे. बॅटरी. बरोबर आहे. बल्ब कुठं? लाईट गेलं त्याच्या बल्ब मध्ये कुठं प्रकाश पडणार आहे? छान. पुढे या. बघा, ब पासून निघणारे शब्द कळाले का तुम्हाला? किती जणाला आवडले शब्द? आवडले का? बघा, म्हणजे आपल्या याच्यातून नॉलेज कळते ना. अशाच पद्धतीचे प्रश्न आपण दररोज अशा पद्धतीचे तुम्हाला जनरल नॉलेजचे प्रश्न विचारणार आहे मी. समजलं? ओके. धन्यवाद.